Hello guys, welcome to my channel. So today we are going to bake a delicious Dutch truffle cake at home. So firstly we have to chop some raw chocolate and add some milk into it so that we could make some melted chocolate. आणि guys आपण त्याला ओव्हन मध्ये थोडंसं मेल्ट करून घेणार आहोत. Until that we will preheat our cooker. Now let's get started. Firstly आपल्याला 2 कप प्रीमिक्स घ्यायचा आहे. Then we have to add a half cup of curd. And we have to mix it. Now we have to add some melted chocolate in it so that we could get that rich chocolate flavor. And now we will mix it with milk according to the consistency. अरे हाँ, मेन ऑइल टाकायचं आहे हां. आणि मग थोडं दूध मिक्स करत जायचं त्याच्यामध्ये जोपर्यंत ती परफेक्ट रिबन कन्सिस्टन्सी नाही येत. इथे मला गोल केक बनवायचा होता म्हणून मी इथे गोल भांडं घेतलं आहे. आता आपण पहिले ह्याला ऑइल आणि बटर पेपरने नीट ग्रीसिंग करून घेऊ. अँड नाव जस्ट लुक ॲट द रिबन कन्सिस्टन्सी. कुड यू सी दॅट? इथे आपण त्यातले बबल्स काढून घेत आहोत. नाव लेट्स प्रिपेअर अवर चॉकलेट गनाश. फॉर दॅट ॲड सम चॉप्ड रॉ चॉकलेट अँड व्हिपिंग क्रीम अँड मेल्ट इट. देन रेफ्रिजरेट इट फॉर 1 to 2 hours. आपलं गनाश इथे रेडी आहे आता. आणि त्यात आपण व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेट एसेन्स टाकून त्याला परत एकदा मिक्सीमध्ये व्हिप करून घेऊ. नाव अवर बेस इज रेडी अँड वी विल कीप इट फॉर कूलिंग. नाव लेट्स प्रिपेअर द शुगर सिरप. इथे आपण 2 चमचे साखर घेणार आहोत. अँड त्याच्यामध्ये थोडंसं तुमच्याकडे चॉकलेट असेल, चॉकलेट सिरप, तर ते ॲड करायचं त्याच्यामध्ये. छान चॉकलेटी फ्लेवर येतं त्याला. आणि आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करून 1/2 कप वगैरे त्याला तुम्ही एक तर गरम करू शकता. इथे मी गरम करून मग मिक्स